जय जय रघुवीर स्वामी समर्थ. श्रावणासोबतच या 5 राशींचा गोल्डन काळ सुरू होणार. येणार पैसाच पैसा, होणार गडगंज श्रीमंत. ज्योतिषशास्त्रानुसार 5 ऑगस्ट रोजी रात्री 10:27 बुध कर्क राशीतून सिंह राशीत जाईल. इथंच हा ग्रह उलट होणार आहे. ग्रह राशी उलट होणार म्हणजे अडचणी वाढणार असं वाटतंय खरं, मात्र यामुळे चक्क काही राशींचा गोल्डन काळ सुरू होईल असं ज्योतिषी म्हणाले. विशेष म्हणजे 5 ऑगस्टपासून श्रावण सुरू होतंय. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग पाहूया आजची पहिली भाग्यवान राशी, वृषभ राशी. आपल्यासाठी ऑगस्ट सर्वोत्तम असेल. बुध ग्रह सिंह राशीत उलट होणार असल्यानं वृषभ राशीच्या व्यक्तींची सर्व रखडलेली कामं मार्गी लागतील. नोकरीच्या शोधात असाल तर आता उत्तम संधी मिळेल. ऑफिसमध्ये काम करताना संयम बाळगा आणि दक्ष रहा. इतरांच्या कामात विनाकारण ढवळाढवळ करणं टाळा. दुर्लक्ष करू नका. सप्ताहात राजयोग घटित होत असल्याने व्यापारात नवीन योजनेवर विचार करा. घरासंबंधी समस्या सुटतील. मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील. मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. प्रशासकीय सेवेतील व्यक्तींना स्वकर्तृत्व सिद्ध करण्यास वाव राहील. तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फळाची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गात आनंदी वातावरण राहील. व्यवसायात वाढ होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबविण्यात उत्सुक राहाल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकूल वातावरण असणार आहे. व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. जवळच्या व्यक्तींचा सल्ला ऐका. संशोधनाच्या मुद्द्यांशी जोडले जाल. काम सर्वसाधारण असेल. त्यानंतर आहे मित्रांनो दुसरी भाग्यवान राशी, मिथुन राशी. आपल्यासाठी बुध ग्रहाची उलट चाल फायदेशीर ठरेल. परदेशी प्रवास होऊ शकतो. तिथे कामाची संधीही मिळू शकते. तसंच रखडलेली सर्व कामं पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनात आपले विचार कमी जुळतील. कोर्ट कचेरीचे प्रसंग सध्या टाळलेले हिताचे ठरेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी न जाणे योग्यच होईल. नोकरदारांनी वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे जरुरीचे आहे. अन्यथा नोकरीतील बदलास आपणास सामोरे जावे लागेल. वाहन चालविण्यास ग्रहमान अनिष्ट आहे. आपल्या संशयी वृत्तीवर आवर घाला. नोकरदार, आपण जर नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर सध्या तरी तो विचार सोडून द्यावा. क्षुल्लक कारणावरून मानसिक भीती आपणास वाटेल. वादविवादामध्ये समोपचाराने प्रसंग हाताला. विद्यार्थ्यांना ग्रहमान प्रतिकूल आहेत. पती पत्नीतील मतभेद वाढविणारे आहे. वरिष्ठांचा सल्ला आपणास बहुमोल ठरेल. अवास्तव खर्च टाळणे जरुरीचे आहे. प्रतिष्ठेस तडा जाण्याची संभावना आहे. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे. त्यानंतर आहे मित्रांनो तिसरी भाग्यवान राशी, सिंह राशी. आपल्याला कामाबाबत शुभ प्रसंग अनुभवायला मिळतील. बुध उलट होण्यास असल्याने
याचा परिणाम थेट आपल्या बोलण्यावर होईल आणि त्यातूनच उत्तम संधी मिळतील. नोकरीत बढती मिळण्याचीही शक्यता आहे. संताप आणि चिडचिड निर्माण करेल. तसेच या सप्ताहात खर्चावर नियंत्रण करावे लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. मात्र स्वतंत्र व्यावसायिकांना अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. नोकरी करणाऱ्याच्या कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कलाकारासाठी फायदेशीर ठरणार आहे. सप्ताहात जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागणार आहे. सप्ताहात जोडीदाराची आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहारात सावधानीपूर्वक करावे. एकंदरीत हा आठवडा काहीसा कष्टप्रद असणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ दगदग व मानसिक त्रास वाढवणार आहे. नोकरीत बदल करण्याच्या संधी व मुलाखती लांबणीवर पडतील. स्वतंत्र व्यावसायिकांची मध्यस्थांची मदतीतून मार्गी लागतील. त्यानंतर आहे मित्रांनो कन्या राशी. या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे आपल्याला बुध उलट झाल्याचा विशेष लाभ मिळेल. धनसंपत्तीत वृद्धी होईल. आपला मान सन्मान वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. तुम्ही कुठेतरी प्रवासाची योजना देखील बनवू शकता. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगले निकाल मिळू शकतात, जे तुमच्या करिअरला पंख देऊ शकतात. सप्ताहात बुद्धादित्य योगात व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. व्यवहारात, नोकरीत, आपल्या नियोजनात्मक कार्यात आपल्या कौशल्याची प्रशंसा होईल. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. व्यापारात प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासाठी शुभ योग आहेत. नोकरीकरिता इच्छुक वर्गास परीक्षेत व मुलाखतीत यश संपादन होईल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. प्रवास सुखकर होईल. प्रवासातून आर्थिक लाभाची शक्यता आहे. भावंडांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर खरेदी होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. त्यानंतर आहे मित्रांनो शेवटची भाग्यवान राशी कुंभ राशी. नोकरी करत असाल तर आता यश मिळेल. जबाबदारी वाढेल. त्यामुळे कामाचा व्यापही वाढू शकतो. व्यवसायात नफा मिळेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यातही सहभागी व्हाल. त्यातून मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. बांधकाम क्षेत्र अथवा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटी घडतील. कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षित लाभ होतील. दैवी पाठबळ लाभणार आहे. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. वैवाहिक जीवन व कुटुंबातील स्थिती चांगली राहील. आपल्या महत्त्वाकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नवीन व्यापारास आरंभ कराल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. शुभ कार्यात सहभाग घ्याल. अचानक धनलाभ होतील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. तर मित्रांनो या होत्या आपल्या आजच्या 5 भाग्यवान राशी. तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.